आवा आवा मंडळी, मी ढेकर मारायचं सोडलंय मंडळी. आवा आवा मंडळी, ढेकर मारायचं सोडलं मंडळी. पण आता मी भांडी वाजवते, एकदम जोरजोरात भांडी वाजवते आणि मला खूप थकल्यासारखं वाटतं. पण माझ्यामध्ये एनर्जी असते, पण मला खूप थकल्यासारखं वाटतं. आणि आता 8 वाजले, 3:30 वाजले, 3:30 वाजले तर 8 वाजतात, 8 वाजले तर 3:30 वाजतात. आवा. सो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला कळलं असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे, इंट्रोवरूनच कळलं असेल. हिला जास्त दिवस म्हणजे हिने कंटिन्यूस व्हिडिओ टाकले ना तर हिला 4-5 दिवसात आणावंच लागतं. कारण ही एक अशी बाई आहे की हिच्यावरती एक रोजच्या रोज पॉडकास्ट होऊ शकतं. म्हणजे रोज मी हिच्यावरती एकेका व्हिडिओवर रोजच्या रोज एक सिंगल पॉडकास्ट एक वेगळं करू शकते. आणि डेली आपलं जे रोजचे आपण नवीन नवीन पॉडकास्ट करतो असे पॉडकास्ट, तरी पण मी हिला जास्त भाव नाही द्यायचा म्हणून ते करत नाही. पण जस्ट तुम्हाला सांगते की असं होऊ शकतं. पण तरी पण हिला 4-5 दिवसात आणणं खूप जरुरी आहे, नाहीतर मग हे खूपच पायलप होऊन जातं. आणि आजकाल तर रोजच्या रोज येते तोंड उचकटून, आणि कॉन्टेंटच संपलेला आहे. काही नाही आहे बाईकडे, नुसतं आपलं भाजीपाला आणते आणि तेच दाखवत बसते. कोथिंबीर आणली, कोथिंबीर आणली, आणि मखाणे आणले, आणि चकाणे आणले, आणि फकाणे आणले, आणि टुकाणे आणले. बस तेच दाखवत बसायचं. मला खूप कंटाळा आलेला आणि सगळं संपलं होतं, इतकी नष्टर अवदसा बाई आहे नाही. आजच मी हिचं इंस्टाग्रामला पण लावलं होतं की कसली भयंकर रिकामी भांडी वाजवत असते नुसती आपली, खार खुर. त्या ह्याच्यामध्ये पण ते कोळंबीची भाजी केली, त्या वळणाचं बघून लगेचच हिने केली. तिची बिघडली तर माझी कशी खूप 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 चांगली होते ते दाखवायला हिने केलं. आणि त्या ह्याच्यामध्ये पण नुसती खार खुर. आणि त्या काय ते बनवते सांबार, त्याच्यामध्ये पण हिचं नुसतं आपलं. बापरे, अगं बाई, जरा त्या साईजची भांडी घ्यायची. 4 माणसांसाठी, त्याच्यामध्ये पण 2 हाफ तिकीट आहेत. त्याच्यासाठी कोण एवढं पिंपात जेवण बनवतं का? एवढा मोठा पिंप काढते, त्या पिंपामध्ये कुठेतरी तळागाळाशी काहीतरी हिचं सांबार असतं, नाहीतर कसली भाजी असते, नाहीतर कसला रस्सा असतो, आणि त्याच्यामध्ये नुसतं त्या पाण्यामध्ये चमचा फिरवत असते. अगं बाई, अशी ना, म्हणजे अशी जाते ना, माझ्या अशी सणक जाते ना, असं वाटतं ना खरंच ते भांडं तिथल्या तिथे उचलावं आणि तुझ्या डोक्यावर आळवं करावं, बावळड बाई. आणि बोलते मला इच्छा होते तर मी आवर्जून बनवते आणि खाते. ते तर माहितीच आहे, तुझ्यासारखी आपमतलबी स्वार्थी बाई नाही, तू स्वतःच्या इच्छेप्रमाणेच बनवते, फक्त नावं दुसऱ्यांची घेते. ह्यांना केलं तर बरं वाटेल, त्यांना केलं तर बरं वाटेल, ह्यांच्या खुशीमध्ये माझी खुशी, आणि स्वतःच्याच खुशीचं करते आणि स्वतःच आधी पोट भरून डल्ला मारून बचका मारून खाऊन मोकळी झालेली असते. ऑम बोलत असते, त्याच्या आवाजावरनच कळतं. समजली का? फालतू काहीतरी बडबड करत जाऊ नकोस. तर मॅनर्स नाही आहेत जरा पण. त्या दिवशी पण ते कसं ते गार्लिक ब्रेड खात बोलत होती नुसती, तोंडात ते बकणा भरते. सवयच झाली हिला बकणा भरून बोलायची, मग तो कसलाही बकणा असू शकतो. काय कसले बकणे भरते ते हिला माहिती. आणि चांगली स्क्रिप्ट लिहून देतो तो मण्यार, आणि ही नुसती आपली रट्टा मारून बसलेली असते आणि सांगत असते. ते काय ते फॉरेन मिनिस्टरचं सांगत होती की फॉरेन मिनिस्टर येऊन गेले, खूप 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 भारी वाटलं, खूप छान वाटलं. आणि नेहमी म्हणजे असं कळतं, असं म्हणजे ते येणार असतील तर सांगतात, पण यावेळेला काय सांगितलंच नाही. ओ माय गॉड, येणार असतील तर सांगतात, तुला सांगतात. अरे काय बोलायची पण पद्धत असते. अरे मण्यारीला नीट सगळी स्क्रिप्ट देत जा. नुसतं असं त्यांचं नाव आणि त्याला काय म्हणतात ते नाही, काय कसं बोलायचं ते पण सांगत जा. तू काय सांगणार म्हणा, तू पण त्यातलाच. पण येणार असतील तर सांगतात, पण सांगितलंच नाही म्हणजे काय तुला सांगून येतात ते. आणि इन जनरल हिला असं म्हणायचं असेल की ती माहिती असते, आणि म्हणजे कुठेतरी असं न्यूजमध्ये किंवा असं कुठेतरी ती इन्फॉर्मेशन मिळते की ते येणार आहेत. तर तसं ह्यावेळेला काहीच इन्फॉर्मेशन मिळाली नाही किंवा काही आसभासच नव्हता असं हिला म्हणायचं असेल तर मला वाटतं की त्यांनी मुद्दामच सांगितलं नसेल, सिक्रेट ठेवायला सांगितलं असेल. कारण याआधी त्यांना माहिती नव्हतं ना तू आहेस म्हणून इथे. आता ते माझे पॉडकास्ट वगैरे ऐकत असतील, त्यांचे जे कोण असतील ना त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे, मिनिस्ट्री ऑफिसमध्ये, तर ते ऐकत असतील ना, तर त्यांना कळलं असेल, तुझी ख्याती पोचली असेल म्हणून त्यांनी सांगितलं नसेल. नाही तर यायची तिथे उपटसुंबी बाई, तिकडे यायची आणि त्याच्यावर पण कॉन्टेंट छापायला काय ना काहीतरी फालतूगिरी करायची. आणि तुला ओळखच दाखवायची नाही त्यांना, नाही तुझी ओळख करून घ्यायची आहे म्हणून त्यांनी सांगितलं नाही. ठीक आहे, तुझ्यामुळे नाही सांगितलं, कोणीतरी त्यांना टिप ऑफ दिलं असेल की ते ठोसरा का फोसरा राहतो तर त्याच्यामुळे सांगू नका, नाहीतर येईल इकडे तडमडत. आणि ते बर्फ आणि पाऊस पडतो त्याला स्लीप काय ते म्हणतात, ते पण पाठ करून बसली होती. आधी तू बोलायला शिक, आधी तुझी टंग बघ स्लीप झाली ती, ते आधी बोलायला शिक.
स्लीप होणार, स्लीप म्हणतात बोबडी. तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघून कळतच असेल, माझा चेहरा इतका लाल लाल झालाय तर त्याच्यावर तुम्हाला कळतच असेल की किती थंडी आहे ते. तुझा चेहरा लाल, स्वतःला काय समजते, लाल फिल्टर लाव, फिल्टर. असा तर तुझा चेहरा लाल होण्यापासून राहिला, तुझं लाल होत असेल का ते पण शंका आहे. चेहऱ्याची तर दूरचीच बात. फक्त माझीच लाल तेवढंच तुम्हाला करता येतं, कारण नॅचरली काय लाल नाही होत ना म्हणून. आणि बाई तुझं ते काय ते आहे ना, तुझ्यापेक्षा चांगलं खातात लोक. आणि तिकडे तू 10 वेळा म्हणते ना की इंडियात कसं फ्रेश राहतं आणि इंडियात कसं चांगलं मिळतं आणि इझिली अवेलेबल राहतं आणि चांगलं मिळतं आणि छान मिळतं. तर मग छान मिळतं ना, मग ते छान खातात. त्याच्यामुळे तू त्यांना नको सांगू की तुम्हाला कधी खायची इच्छा झाली तर तुम्ही पण नक्की बनवू शकता. ते काय करू शकतात आणि काय नाही करू शकत ना ते त्यांना ठरवू दे. आणि त्यांना येतं आणि ते तुझ्यापेक्षा खूप चांगलं खातात. आता तुझे अंडे नाही खात तर ते तुझा प्रॉब्लेम आहे. तर तू तुझ्या अंड्यांना सांगत असशील तर मात्र बरोबर आहे, कारण त्यांची लायकीच नाही आहे. ते फक्त तुझ्याकडे बघूनच खुश होत असतात. म्हणून तू म्हणतेस ना की नुसतं विचार करा की असं एक कोळंबीचं आणि अशी भाकरी गरम गरम आणि कांदा लिंबू खूप 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 छान वाटणार. तुम्ही फक्त विचार करा. हां, ते त्यांनाच, तुझ्या अंड्यांनाच तेच फक्त विचार करतात. ते तू काम केलं की त्यांच्या घरातली कामं होतात, त्यांनी तू खाल्लं की त्यांचं पोट भरतं. हां, सगळं त्या अंड्यांचं होतं. बाकीचे ना तुझ्यापेक्षा चांगलं खातात, तुझ्यापेक्षा चांगलं राहतात. त्याच्यामुळे तू तेरा देख, समजलं? जास्त बोलू नकोस. आणि ती भाकरी बघितलं, हॉरिबल. काय त्या भाकरीचं कौतुक सांगत होती की असं करायचं आणि मग उकड काढली तर मग खूप चांगली राहते आणि मग उद्यापर्यंत नरम राहते. पण ती भाकरी हिने कच्चीच काढली, एक ब्राऊन स्पॉट नव्हता, तशीच्या तशी कच्ची भाकरी काढली हिने. आणि त्या भाकरीच्या कडा पण बघा, म्हणजे हिच्यापेक्षा तर मी पण भाकरी चांगली करते असं मला वाटायला लागलं. मला असं वाटायचं की मला खूप मेहनत करावी लागते भाकरी करण्यासाठी, किंवा मला भाकरी आवडते पण मला झटपट करता येत नाही. करते मी, प्रयत्न करते. पण आता मला असं वाटतंय की बापरे, हिच्यापेक्षा तर नक्कीच माझी भाकरी लाख पटीने चांगली असते. खूप चांगली करते मी भाकरी. आणि मी ओव्हर द पिरियड ऑफ टाईम शिकून पीठ चांगलं मळून हाताने मळून माझ्या भाकरीच्या आता कडा पण फाटत नाहीत आणि एकदम मस्त माझी भाकरी होते. आणि हिची भाकरी बघा, मोठी प्रो, खूप 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 भाकर तुकडा खाणारे बाये. आणि हिची भाकर बघा, भाकर आता भाकर नाही बोलत, आता भाकरी जास्तच स्टाईल मारते. अगं नुसतं स्टाईल मारून काय होत नाही, समजलं ना? उघडी पडली आहेस तू, तुझी लायकी कळली आहे लोकांना आणि तीच तुझी लायकी आहे. आता किती पण असं काहीतरी तू कर, पॉलिश्ड बोल आणि पॉलिश वागण्याचा प्रयत्न कर, पण चौथी फेलच राहणार आहेस तू. आणि उगाच असं आपण किती असं खूपच चांगले माता आहोत आणि खूपच कम्फर्टिंग मदर नाही, सॉरी, वाईफ आहोत, असं एकदम मिडनाईट कम्फर्टवाली, ते जरा दाखवण्याचा जरा जास्तच प्रयत्न असतो की त्यांची खुशी तर माझी खुशी, त्यांचं पोट भरलं तर मला छान वाटतं, त्यांना आता मी करून घातलं, आता वेल्लाला पाहिजे होतं, मग फेरीला पाहिजे होतं, तर त्यांनी आनंदात खाल्लं, त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्या तिघांच्या चेहऱ्यावरचा आनंदच माझ्यासाठी खूप काही. अरे ओके, ठीक आहे भाई, ठीक आहे, वाटतं तर तुझ्याजवळ ठेव ना, आम्हाला काय सांगते, आम्हाला का पकवते, आम्हाला काय करायचंय, तुझा आनंद आणि आमचा आनंद. आमचं नाही भरत, तुला बघून तुझ्या फॅमिलीला बघून पोट नाही भरत. आमच्या फॅमिलीसाठी आम्हाला करावं लागतं, तुझ्या फॅमिलीसाठी तुझा आनंद आहे ना, आमच्या फॅमिलीसाठी आमचा आनंद आहे. काय पकवत असते सारखी नाही बघायचा तुझा आनंद. आणि असं काहीतरी एकदम असं कनेक्ट, असं काहीतरी हार्ट टू हार्ट असं काहीतरी बोलायचा वगैरे प्रयत्न करते. पण जे नाही आहे ना, जे असलियतमध्ये नाही आहे ना, ते तर कधीच येणार नाही. ती नाटकं करून पण नाही येणार. काय सांगते, कसं काय ती स्टाईल मारते की काय, सगळ्यांना असं वाटतं की खूप 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 छान आहे आयुष्य. आता तुम्हाला माहितीच आहे, आम्ही इथे इतक्या वर्षापासून राहतो, बरोबर. आधी फेरी एकटीच होती आणि सगळ्यांना असं वाटतं की किती छान आहे. पण मोठा पॉज, पण नंतर पॉज. हे सोपं नाही आहे, हे खूप 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 कठीण आहे. आम्ही इथपर्यंत पोचण्यासाठी काय काय केलं आहे आणि किती मेहनत घेतली आहे ते फक्त आम्हाला माहिती आहे, आपण सगळ्यांना सांगत नाही. अगं बाई, अजून किती सांगायचं राहिलंय? तू सांगितलं, तुझ्या वहिनाने सांगितलं, तुझ्या नंदूने सांगितलं, तुझ्या सासूने सांगितलं. अरे तुम्ही काय केलं सगळ्या जगाला कळलं आणि जे नाही कळायचं ते पण कळलं. आणि तरी अजून तू बोलते बेशरम बाई की अजून काही आम्ही सांगितलं नाही आहे. अजून काय सांगायचं आहे, सांग चल. आणि कसली मेहनत आणि कसलं काय आणि कुठे पोचली, काय समजतेस काय तू स्वतःला?
आणि ते फेरीचं काय सारखं सारखं सांगत असते की पहिले फेरी एकटीच होती, पहिले फेरी एकटीच होती. तर काय त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये स्ट्रगल काय आहे? हा फेरी एकटी होती, मग तू मिडनाईट स्ट्रगल केला, डुकचुक डुकचुक केलंस आणि मग त्या मिडनाईट कम्फर्टमधनं वेलाची उत्पत्ती झाली. तो स्ट्रगल होता तुझा, हे सांगायचंय का तुला? आणि काय स्ट्रगल केला तू, आणि काय खूप 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 मेहनत घेतली, आणि तू काय केलंस ते सांग. सांग काय मेहनत घेतली तू? मोठी शाणी जास्त बोलते, ज्या सासूने घेतले त्याच्यात तर काय, तिचं तर काय नावच नाही. म्हणजे तिची खरी काय, कसंही काही असे ना, आता ती काही चुकीचं वागते किंवा काही, आता तर नाही, ते पण नाही करत आहे बिचारी, ते पण गप्प बसली. तेवढं तरी तेवढं तरी आहे, तिला स्वाभिमान आहे. तुला काय आहे निर्लज्ज बाई, तोंड उचकटून येते, रोज रोज बोलायला लाज पण नाही वाटत. कसली गेंड्याची कातडी आहे ग. हा, सायटी सोडून अशी खरा खरा फिरवतेस ना, तुला सोललं पाहिजे चांगलं, खरा खरा, टर्रा टर्रा आणि फर्रा फर्रा. रोज आपलं तीच कॅसेट, स्वतःच लुबाडलेलं, स्वतःच काय काय केलेलं स्वतःच खाते ना, की कोणाला देतेस? मग कशाला तोंड उचकटून, कशाला ना बेशरमसारखं परत परत बोलते की आम्ही मेहनत केली तर काय उपकार केले का? नॉन सेन्स बाई, काही सेन्सलेस बडबडत असते नुसतं आपलं. कशाला पाहिजे तुला, कशाला व्हॅलिडेशन पाहिजे, काय पाहिजे तुला, काय पाहिजे, काय बोल, काय करायचं लोकांनी, केलीस तू मेहनत, काय करू आता आम्ही? डोक्यात जाते. आणि काय तुला इन्स्टाला कॉमेंट आलेली, कोणतरी तुला बोललं की तुला काहीतरी छान आहे आणि काहीतरी तू भाजी कशी बनवते आणि काय तिने बनवून फोटो शेअर केलेला, मी इथे कॉमेंट लावले. कुठे कॉमेंट लावले तू, कुठे लावले, कुठे कॉमेंट? उगाच आपलं झुरका मारायचं, बोलायचं, झुरका मारून व्हिडिओ एडिट करायचा, हिरवा पाला खाऊन आपलं सांगायचं, मोठ्या मोठ्या बाता आणि डेंगे हाकायचे. मण्यार गेला, सुटली, कुठेतरी गेली भटकायला. मी गेली मुलींबरोबर आणि मग तिथे, आणि आधी जाऊन बोलते की छान आहे, इथला मस्त मॉल आहे, मला कधी घेऊन नाही आले, पण आम्ही नेहमी ठरवायचो पण येणं नाही झालं, पण आता आम्ही आलो आणि खूप मस्त आहे. आणि नंतर लगेचच 2 मिनिटात बोलते की काय बरोबर नव्हतं की तुला परवडत नव्हतं तिथे, काही काय खाण्यापिण्याचं तुझ्या परवडण्यासारखं नव्हतं. मुलींना पिझ्झाचं लालच देऊन कल्टी मारून आणलं. एरवी तर घरात पण करते ना तू पिझ्झा, मग बाहेर पण का पिझ्झा खायला देते त्यांना? येडा बनवते. आणि काय तो गार्लिक ब्रेड, बाप रे, म्हणजे तो केक होता ना, तो केक तर डोळ्यासमोरून जातच नाहीये. आणि तो केक होता त्याच्यावरनं आपल्याला आता असं वाटायला लागलं की बाप रे, म्हणजे जे बेकरी हब आहे, ज्याला आपण म्हणतो युरोपमध्ये बेकिंगचा खरा उदय झाला, आणि बेकिंग आणि हे कल्चर आहे त्यांचं, स्पेशली केक्स आणि तर तो केक बघून आपल्याला एकदम चक्कर आली. आणि तो केक असा एकदम अविस्मरणीय असा केक आहे तो. तसंच तो गार्लिक ब्रेड बघून मला एकदम असं वाटलं की ना त्याच्यावर चीज ना काय, असा 2 प्रकारचे मिळत असतील, विथ चीज आणि विदाऊट चीज. तरी पण तो विदाऊट चीज पण तुम्ही बघा आपल्याकडे जो मिळतो तो पण असा नसतो, तो लिटरली टोस्ट होता, अक्षरशः टोस्ट होता तो. आणि ही बाई तो खरून करून खात होती आणि त्याच्यातच बोलत होती. आणि म्हणे थंडी वाजते, मला थंडी वाजते, बोलायला पण होत नाही, बोलून चांगली बोलते नुसती बड 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 बड. अगं थंडी वाजते तर गप बस ना, कशाला बोलते? खाताना तरी गप बस, खा ना, शांतपणे खायचं असं वाटतं मला. असं मस्त असं कधीतरी मिळतं, असं मस्त बसायचं, शांत खायचं. नुसतं बोलते बोलते बोलते, आणि कसलं शांत खाते तू? ना स्वतःच्या डोक्यात शांतता आहे तुझ्या, ना लोकांना शांत बसवू देते तू. नुसती फालतूगिरी करून डोक्याची करत असते मंडई. हलव्याचे दागिने म्हणते, हलवायचे, नशीब हलवायचं नाही बोलली. अख्खा दिवस तर मण्यार नाही तर तेच विचार करत असेल. आता मण्यार असते तर मी म्हणजे चमचा हलवला असता मंडळी, असा अजून चमचा असा हलवला असता. अख्खा वेळ हलवायचेच विचार करत असते. चमचा हलवायचा, हलवायचे दागिने आणि काय काय. आमच्या इथे तर म्हणतात बाबा असं ना, रिकामं भांडी अशी वाजवू नयेत, रिकामे भांड्यांचा आवाज करू नये, अवदसा येते म्हणे. अवदसाच आहे तशी पण ही. तुम्हाला माहितीच आहे आपल्याकडे जकुझी आहे. आपल्याकडे नाही भाई, तुझ्याकडे आहे, तूच साफ कर. उद्या नाही तू भक्तांना त्यासाठी पण नाही बोलवणार, पण काय भरोसा नाही. हे भक्तांना सांगेल की पैसे पाठवा म्हणून, आपला जकुझी साफ करायचा आहे. जो माणूस एरवी वीकडे पण म्हणजे रेग्युलर काम पण नाही करत, आणि इथे एकदम म्हणजे काय कल्चर आहे ना, कल्चर, आणि एकदम चांगला आहे बॅलन्स, कल्चर नाही बॅलन्स आहे, लाईफ बॅलन्स. तो त्या माणसाला वीकेंडला कामाला बोलवलं, वीकेंडला ऑफिस मीटिंग, बिझनेस मीटिंग. कुछ तो गडबड है दया, बहुत बड़ी गडबड है, इसका शोध लगाना पडेगा. त्या दिवशी कॉमेंट आलेली, तर तेव्हा मला स्ट्राईक झालं. म्हणजे कोणीतरी असं लिहिलेलं की हा मण्यार इंडियाला तर नाही गेला, मण्यार गेला की काय इंडियाला एकटाच.
तर मला असं वाटलं की हां, शक्यता तर आहे. आणि आता ते सामान काय ते आणलंय, घेऊन आलंय आणि त्या बॅग बिग सगळं ते बघता नक्कीच जाऊन आला असेल. कारण ही तर आता जाणार नाही आणि हिने तर डिक्लेअर पण केलंय की 1 वर्ष मला पुरेल ते काही आणलंय ते उदबत्ती, अगरबत्ती. तर 1 वर्ष आता बघायला नको. जर जाणार असती तर मग बोलली असती, आता मी थोडंसंच मागवलंय, आता जाणं होईलच, तर जास्त नाही तेवढ्यापुरतं मागवलंय. पण हिने डिक्लेअर करून टाकलं की 1 वर्षभर पुरेल इतकं मागवलंय. तर आता ह्या वर्षी तर जाणार नाही. आणि कुठल्या तोंडाने जाणार ना ज्या लाल नाही आहोत ते पण लाल होऊन येईल परत. त्याच्यामुळे आता तिथे जाऊच नाही शकत. आणि जे ही स्वतः म्हणते लाल लाल आहे त्याचं तर काळं करूनच पाठवतील. फासलेलंच आहे हिच्या तोंडाला. तर त्याच्यामुळे ही तर काही जाणारच नाही आहे. आणि काहीतरी उलाढाल्या करायला, झोलझपाट करायला मण्यावर जाऊन आलेला दिसतोय असं माझा अंदाज आहे. कारण विकेंडला का जाईल ना, विकेंडला का असेल ह्याची मीटिंग. जो जो माणूस ऑफिस डेजमध्ये काम करत नाही तर तो विकेंडला असं असं काय लाईफ बॅलन्सवाल्या कंट्रीमध्ये विकेंडला काम करायला लागत असेल का हो मंडळी? हां, सांगा मला. ते सुद्धा ह्याच्यासारख्या माणसाला. ए ना चॉल्वे ना. आणि ते वेला बोलली वगैरे ते सगळं ठीक आहे, ते एका पॉईंटला ते मान्य पण करते मी. पण ते टाळ्या बिळ्या वाजवणं जरा जास्तच ड्रामा नाही झाला? हां, ओव्हर ॲक्टिंगची दुकान. म्हणजे कधीतरी बाबा काय जॉबचा पहिला दिवस होता त्याचा, की काय होतं, की कधीच जात नाही तो आज गेला, ह्याच्यावरूनच प्रूव्ह होतं ना. कारण ज्या मुलांना सवय असते की बाबा आपले पप्पा रोज जातात, रोज येतात, रोज ऑफिसला जातात, हे त्यांचं डेली हे सवय असते ना. तर त्याच्यामुळे त्यांना त्यांना काही वाटत नाही. हे त्यांच्याच बाबतीत होतं जे निटलले असतात, जे कुठे काही जात नाही, नुसते घरकोंबड्यासारखे घरीच आपल्या आयशीच्या डुंगूवर कॅमेरा मारत बसलेले असतात. त्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी होऊ शकतात. सो टाळ्या बिळ्या वगैरे जरा राहू दे बोंबल. हां, जास्त जास्त ओव्हर ॲक्टिंग नाही करायची. सगळं म्हणजे ना कसं चांगल्या मोमेंटचा पूर्ण कसा वाट लावायची ना, कसा कचरा करायचा ते कोणीतरी हिच्याकडनं शिकावं. म्हणजे एक असं स्वीट मोमेंट झाली होती की असं त्या मुलीला वडिलांची आठवण झाली आणि वडिलांना आणि डोळ्यात पाणी आले. बस ना, तेवढा एक्सपिरियन्स शेअर केला बस झालं असतं. ते पुढचं कचरपट्टी करायला कोणी सांगितलेली तुला? टाळ्या बिळ्या तूच सांगितलं की नाही त्यांना? खरं सांग. हे अशी नोटंकी करायला, असली चिपडी नोटंकी ना तूच शिकवू शकते, चीप बाई. आणि ती फेरी तर तुझ्यावरच गेली आहे. मोठी इमोशनल तिचं इमोशनल नाही आहे, तिचं इमोशनल अत्याचार आहे फक्त. नुसती ॲक्टिंग आहे, तिला कोणाशी काही घेणं देणं नाही. आणि तुम्हाला तसलीच पाहिजे. तुम्हाला ना, तुम्ही तशीच पोरं पण डिझर्व करता, तुमच्यासारखीच मतलबी. फक्त मतलबापुरती काय आणलं काय नाही, काय फक्त आपला मतलब आहे ना तर तेवढाच साधायचा. तशीच झाली आहे ती फेरी, तशीच होणार आहे आणि तशीच झाली पाहिजे. त्याशिवाय तुला अक्कल नाही येणार. आणि किती सामान आणायचं, सारखं उठायचं आणि सारखं आपलं हे आणायचं ते आणायचं, ते आणायचं हे आणायचं. आणि बिफोर दॅट मला अजून एक गोष्ट इथे मेन्शन करायची, ते डब्याचं. भाई ते डब्याचं म्हणजे हिचे डबे रिकामे, आमच्याकडे तर डबे रिकामे झाले की दुसरं काही ना काही तयारच असतं. असं कधीच होत नाही की मी असं खूप डबे असे झालेत रिकामे आणि आता काय करायचं, उगाचच ते रिकामेच पडलेत आणि मग ते काढून ठेवून दिले. असं कधीच होत नाही, कधीच नाही. भरल्या घरात असं कधी होतं का मंडळी? तुम्ही मला सांगा. म्हणजे ही कसली नष्टर बाई आहे आणि कसली आहे, फक्त दाखवते वेगळं आहे तर एकदम दलिंदर. आपल्याला तर आहेत ते डब्बे कमी पडतात, सगळे भरल्याने. आणि आता अजून कुठे ठेवायचं असा प्रश्न पडतो. आपण कुठले कुठले डब्बे, म्हणजे इंडियन्स आर फेमस फॉर दॅट, की जुगाड असं कुठले कुठले ठेवतात, काचेचे बिचेचे. मी तर तुपाबिपाच्या बरण्या पण नंतर साफ करून धुवून पुसून त्याच्यावरचं लेबल काढून त्याच्यामध्ये वापरते. काचेच्या जे असतील ना ते मी एक्स्ट्राचे करून ठेवते. आणि हिचं बघा बरं, हिचे रिकामी होतात आणि काय काय होतात. ते आईची आत्ता आठवण आली हिला, माल मसाला संपल्यावर. आत्ता नाव काढलं गेल्यापासनं. काय करून ठेवलंय काय माहिती. फाटलंच आहे, चांगलंच वाटतं. त्या मुलाचं तर काय, भावाच्या मुलाचं काय हेच नाही, तो दुसऱ्याचं पण झालंय तर जाम जळली आहे. हाच असतो नशिबाचा फेरा, असंच असतं. हेच बघायचंय तुला आयुष्यात. काय ते सामान मागवलंय, म्हणजे खरंच तिने मागवलं असेल तर ती आणणारी व्यक्ती पण काय विचार करत असेल, हे काय आणायला लावलंय हिने. म्हणजे मीठ काय आणि काय 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 आणि निगेटिव्हिटी, नाशक मीठ आणि असं, म्हणजे खूप भयंकर आहे इतकं ते. म्हणजे हिने जे सामान मागवलंय त्याच्यावरनंच कळलं की ही बाई किती भयंकर लेवलची अंधश्रद्धाळू आहे, किती घाणेरड्या विचाराची आहे आणि किती विचित्र. म्हणजे मला एकदमच कसं तरी वाटलं मंडळी. असं कोण ते मीठ बीट असं काय काय मागवतं आणि असं करतं काय, म्हणजे असं वेगळंच काहीतरी ना. तुम्ही समजून ना मंडळी, हे काय चांगलं नाही. असं काहीतरी जादू बिदू असं काहीतरी भलतंच वाटलं. खूप
खूप डेंजर आहे ही. शी बाप रे. कसं, मी तर, मला जर कोणी सांगितलं असतं ना, मी तर बोलली असती बाबा मी नाही आणणार असं काय. हे मी नाही, तुम्ही जा आणि तुम्ही घ्या, हे अगरबत्तीपर्यंत ठीक आहे, पण हे फालतूगिरी नका सांगू मला काहीतरी. पण ही बाई अशी हॉरिबल आहे ना, हिने ते डायरेक्ट मागवलंच असेल, हिनेच मागवलं असेल आणि त्यांना सांगितलं असेल की मी मागवते, ते डायरेक्ट तुमच्या घरी येईल आणि येताना तुम्ही घेऊन या. बापरे, कसल्या बायका आहेत आणि काय कसले विचार. आणि नुसतं हे सगळं करण्यापेक्षा ना मनाने पॉझिटिव्ह राहा, स्वतःच्या विचारांमध्ये पॉझिटिव्हिटी आणा. हे सगळे चाळे करण्यापेक्षा कसली नेगेटिव्हिटी हे करते, दूर करते, अशी कसली नेगेटिव्हिटी आहे. आणि काय म्हणजे काय दाखवण्याचा काय प्रयत्न करते मंडळी. तुम्हाला खरंच काय समजलं असेल ना, पचनी पडलं असेल तर मला जरा समजवा. इतकं घाणेरड्या लेवलवर इतकं असं आपण विचारच नाही करू शकत. आणि जे लोक असा विचार करतात ना, ते स्वतः कसे असतील याचा विचार करा जरा. आणि अशा लोकांनी कितीही दूर करण्याचा प्रयत्न केला ना नेगेटिव्हिटी, तरी पण ते नाही जात. कारण का, हे लोकच असे असतात, ह्यांच्यावरच ते फिरून येतं. हे जे दुसऱ्यांच्या बाबतीत चिंततात ना, ते ह्यांच्यावरच फिरून येतं. हे मीठ आणि मूठ आणि काय काय करून बाबा, डेंजर प्रकार आहे. आणि काही बोलायचं. आज फुल झुरका मारलेली होती. मण्यार आला ना रात्री, तर झालेलं आहे वाटतं मिडनाईट कम्फर्ट. तर सकाळी फुल एकदम खिचले माल फूक फूकले दम का बम खिचेगी तो भूलेगी तो सारे इथे तुम्ही बघू शकता. इथे छोट्या छोट्या बरण्या पण आहेत काचेच्या, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही शुगर पण ठेवू शकता, ग्रोसरी पण ठेवू शकता. ग्रोसरी ठेवू शकता छोट्या छोट्या बरण्यांमध्ये. ग्रोसरीचा अर्थ काय असतो, एक तर ते म्हणजे ग्रॉसरी पण ठेवू शकता तुम्ही. एक शब्द शिकली आहे बोंबल, सगळीकडे चिपकवते. अगं जो डोक्यात भरली आहे, 1 नंबरची आहेस तू, समजली का. ग्रॉसरी नाही, आहेस तू तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की बिग बॉस सुरू झालेला आहे. आणि इंडियामध्ये ते 8 वाजता लागतं, म्हणजे इथे ते 3:30ला लागतं. म्हणजे इथे 3:30 वाजतात, तेव्हा इंडियाला 8 वाजतात. 8 आणि 3:30 म्हणजे 8. पण मी तेव्हा माझं वेगळं काम असतं, तेव्हा माझं वेगळं रुटीन असतं, तर मी तेव्हा बघत नाही. आणि नंतर बघते, पण नंतर बघण्याचं हे असतं. पण अजून मी काही बघितलेलं नाही. अरे काय बोलते, 8 वाजले, 3:30 वाजले, 3:30 वाजले म्हणजे 8 वाजले. आणि काय तेव्हा माझं वेगळं रुटीन असतं, म्हणून मी बघू शकत नाही. पण मी नंतर बघते, पण मी अजून बघितलेलं नाही. अरे काय कशाला. आणि सगळ्यात म्हणजे काय माहिती आहे, ते आणलं काहीतरी ते शेजवान. तर शेजवानला फेरी म्हणते की मोठी बॉटल नाही आणली का. नाही, मोठी नव्हती. अगं ही छोटीच होती आणि मला छान वाटली, एकदम फ्रेश आहे म्हणून आणली. शेजवान फ्रेश आहे म्हणून आणली. अरे बोंबली, तू ब्रेक घेत जा. तू बरोबर करत होती, कशाला येते रोज. मला माहिती आहे ग, तुला खूप थकवतो तो मण्यार, म्हणून नको असं, जरा आराम करत जा. नको, तू काय पण बोलते मग. आणि ते फ्रोझन मिळालं आहे, सगळं फ्रोझन मिळतं, पण काही हरकत नाही. अरे तुला कोणी विचारलंय का काही हरकत नाही का. हरकत आहे तुझी हरकत असली तरी पण त्यांना काही फरक नाही पडत, त्यांना काही हरकत नाही आहे, समजलं. तुझ्या हरकतीवर कोणाचीच काही हरकत नाही आहे, त्याच्यामुळे काही हरकत नाही बोलायची, काही गरज नाही आहे, काही हरकत नाही. आणि माझ्या मुली कशा आहेत आणि किती मी त्यांना चांगलं हे केलं आहे, आणि कसं अपब्रिंगिंग. आणि त्या बघा काय TV पण नाही बघत आणि काय पण नाही करत, आणि मोबाईल नाही, आणि ते पेंटिंग करतात आणि ते हे करतात, कारण त्या चंद आहेत. तुला काय करायचं ते कर, तुला काय आम्हाला नाही करायचं. आम्हाला नाही, आमच्या मुलांना आम्हाला आमच्या पद्धतीने वाढवायचं आहे. आम्हाला जे वाटतं ते आम्हाला करायचं आहे. आम्हाला तुझ्या मुली काय करतात काय नाही करत, तुझ्या मुली बरंच काय करतात. नौटंकी करतात, तुझ्यासारख्या खोट्या होत आहेत, खोट्या वागतात. नाही करायचं आम्हाला त्यांच्यासारखं, नाही बघायचं त्या काय करतात. त्या जे करतात ते आमच्या मुलांना आम्हाला नाही करायला लावायचे. जा फुट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आज काय नीट आहे का, आज काय ते सांगत होती ना बसून, काहीतरी भाषण देत होती. तर ती फेरी म्हणते की हे केस कुठे ठेवू. थांबा, टाईमस्टॅम्प सांगते तुम्हाला. TS 555 बघा, केस कुठे ठेवू म्हणते. आणि मग ही एकदम कन्फ्यूज झाली आणि ते तिथे ठेव असं करून एकदम उडवून लावलं तिला. म्हणजे आपला शक सही निघलाय मंडळी, आपला शक. बोंबली टाकली बोंबली लावते केस, खोटे केस. घरात पण माहिती नाही, मुलींना पण माहिती नाही. मुलींना वाटतं आपली आई किती काय मस्त आहे, आणि काय रुटीन आहे, आणि काय केस आहे, आणि काय मस्त हेअर वॉश करते, हेअर वॉश. टाकली
सो दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. काय राहिलं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मसलामा.